पाहिजे, झालंच पाहिजे. बंद करा, बंद करा. दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. विजय असो, विजय. परिचय द्या आणि आज काय कारण आहे आपण आंदोलनात बसले? नमस्कार, लाल सलाम. माझं नाव समीक्षा गायकवाड. मी गटप्रवर्तक भिवापूर तालुका तसेच आयटक युनियनची सदस्य आहे. आज आम्ही जे धरणे आंदोलन केलेलं आहे ते गटप्रवर्तक हे कंत्राटी कर्मचारी असून त्यांचं राष्ट्रीय सेवेमध्ये समायोजन करण्यात यावं ह्यासाठी आजचं आमचं धरणे आंदोलन आहे. ह्यासोबतच आणखी आमच्या काही मागण्या आहेत. गटप्रवर्तक ह्या 2009पासनं कार्यरत असून कंत्राटी पदावर कार्यरत असून त्यांचे शासकीय सेवेमध्ये समायोजन झाले नाही आणि एवढेच नसून 2017पासनं कंत्राटी कर्मचारी असे जे ऑर्डर मिळत होते ते ऑर्डर बंद करून कोणतीही पूर्वसूचना न देता प्रवास भत्त्यावर आधारित असं त्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे. ते जे नमूद केलेलं आहे तो कोणालाही न विचारता किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता त्या ऑर्डरमध्ये जे बदल झालेले आहेत ते बदल दूर व्हावे. तसेच गटप्रवर्तकांच्या कामाचा त्यांचा मोबदला जो आहे तो 26,000 फिक्स, परत त्यासोबत त्यांना जे इतर भत्ते आहेत ते सुद्धा लागू करावे आणि त्यांचं शासकीय सेवेमध्ये सर्वप्रथम समायोजन करावे. तसेच गाव लेवलवर किंवा PSC लेवलवर जेव्हा गटप्रवर्तक कार्यरत असतात तिथे त्यांना कुठलेही ऑफिस नाही आहेत बसण्याकरिता. तसेच त्यांना तिथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. त्यांना त्यांचं स्वतंत्र ऑफिस असं भेटायला पाहिजे. प्रवास करण्यासाठी शासनाने त्यांना स्कूटी मंजूर केल्या होत्या पण अद्यापही त्या स्कूटीचा ठावठिकाणा नाही आहे. त्यांना ये जा करण्याकरिता स्कूटीसुद्धा उपलब्ध व्हायला पाहिजे. मेथी रजा त्यांना मिळत नाही. जरी गावामध्ये बालमृत्यू किंवा मातामृत्यू थांबवण्यासाठी त्यांची नियुक्ती आहे पण त्यांना स्वतःला प्रसूती रजा मान्य नाही आहे. तसेच त्यांना पेन्शनसुद्धा लागू व्हावं. त्यांना आहे तो गटप्रवर्तकांना येणारा त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट भेटावा, ना की तो तालुक्यातून PSCला असा वळता न करता जो काही भत्ता असतो स्टेशनरीचा तो त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट भेटण्यात यावा. आवाज गटप्रवर्तकाचे समायोजन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. गटप्रवर्तकांचे समायोजन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. गटप्रवर्तकांना 36,000 मानधन मिळालंच पाहिजे. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. अरे अभी तो ये अंग्रेजी है. आगे हो. आणि काय कारण आहे आपण आंदोलनात बसले आज? मी आशा गटप्रवर्तक दहेगाव PSC इथे शिल्पा बांगडकर. आम्ही 2009पासून आशा गटप्रवर्तकचं सिलेक्शन झालेलं आहे. आम्हाला याआधी सांगण्यात आलं होतं कंत्राट म्हणून आम्हाला ऑर्डर पण देण्यात आले होते काही, परंतु कोणत्याही याच्यामध्ये समायोजनमध्ये आमचं नाव घेतलेलं नाही. आमच्याकडे आशांची 58 हेड आहे आणि 58 हेडमध्ये जे आशांची रिपोर्टिंग घेतो आम्ही त्यासाठी जे आम्हाला कसरत करावी लागते त्यासाठी आमचा कोणताही विचार केला जात नाही आणि आम्हाला दौऱ्याचे 2,250 रुपये मिळते, परंतु त्या दौऱ्यामध्ये आम्हाला आमच्या आशांच्या पूर्ण काम जेव्हाही मागितले तेव्हाही सादर करावं लागते. कार्यक्षेत्रात असताना ज्या अडचणी निर्माण होते त्या आमच्या कोणीही समजून घ्यायला तयार राहत नाही. आता रिपोर्ट म्हणजे आताच द्या असं म्हटलं जाते. तर अशा वेळेस आम्हाला कोणत्याही रिपोर्टिंगसाठी वेळ देण्यात यावा किंवा आमचे जे दौऱ्याचे हे आहे तर ते दौऱ्यावर मानधन न देता आम्हाला 34,000 असं मानधन देण्यात यावं आणि जे 10 वर्ष ज्यांचे झाले त्यांना कंत्राट समायोजन करण्यात यावं. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. दादा आपला परिचय द्या. श्याम काळे, आयटक. आज आम्ही गटप्रवर्तकांच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरच्या मागण्यांसाठी इथे धरणा कार्यक्रमात बसलेलो आहोत. आपल्याला माहीत असेल की आरोग्य विभागात अत्यंत खालचा घटक गाव पातळीवरती काम करणाऱ्या या गटप्रवर्तक आहेत आणि यांना शासन हे कर्मचारी म्हणत नाही. आणि फार आधी शासनाने म्हणजे 2008मध्ये यांना कॉन्ट्रॅक्च्युअल ऑर्डर दिली होती 11 महिन्याची
आणि आपल्याला माहीत असेल आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला आहे की आरोग्य विभागात जेवढे कॉन्ट्रॅक्ट बेस कर्मचारी आहेत ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे ते सर्व हळूहळू सरकारी सेवेमध्ये त्यांना सामावून घेणार आहेत। तेव्हा आम्हीसुद्धा 2008पासून कॉन्ट्रॅक्च्युअल होतो। 17मध्ये पूर्वसूचना देता आमची ऑर्डर बदललेली आहे, त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअलच आहोत। तेव्हा आमचंसुद्धा समायोजन शासन सेवेमध्ये केलं पाहिजे, प्रमुख मागणी आहे। त्याच्यासोबत स्थानिक मागण्या आहेत, स्टेशनरीचा खर्च आहे, ऑनलाईन कामाचा जो घोळ आहे किंवा सक्ती आहे किंवा आत्ताच द्या अशी जी बळजबरी आहे, याशिवाय जे HWCमध्ये जे इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे ते इन्सेंटिव्ह देत नाही आहेत, त्याचं मानधन देत नाही आहेत। यासोबतच रविवारच्या दिवशीसुद्धा काम करावं लागते इसेन्शियल सेवा म्हणून, आणि सरकारी सुट्ट्या आल्या तरी आम्हाला सुट्ट्या मिळत नाही। असे अनेक कारणं आहेत आजच्या आंदोलनाची, आणि आम्ही वारंवार शासनाला संवैधानिक पद्धतीने आपल्या मागण्या सांगतो, आणि शासन जर दुर्लक्ष तेच सांगतोय की जर शासन ऐकत नसेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथेच असतात नागपूरमध्ये, आजही आहेत ते संध्याकाळी देशपांडे हॉलमध्ये, तर त्यांना भेटू आणि त्यांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर आमचं नाव आयटक आहे, आयटकच्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करता येते। ते तुम्हा पत्रकारांना नागपूरची स्टाईल माहिती आहे, ते सांगायची आवश्यकता नाही। आणि म्हणून लवकरच या मागण्या, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या 17-18 वर्ष झालेत मागण्या प्रलंबित आहेत, त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। ही संवैधानिक मागणी आहे, आणि होत नसतील तर मग लोकशाही पद्धतीमध्ये जेवढं तीव्र आंदोलन करता येते, आडवं उभं आंदोलन करता ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करू। परिचय द्या अगोदर आणि काय कारण आहे आंदोलनात? नमस्कार, मी प्रज्ञा वानखेडे, गटप्रवर्तक म्हणून तालुका नागपूर येथे कार्यरत आहे। सर, आज आमचं फक्त गटप्रवर्तकांचं धरणे आंदोलन आहे। धरणे आंदोलन करण्याचे कारण असे की 2008पासून NHM हे इथे आहे। NHM अंतर्गत सर्व कर्मचारी हे कंत्राटी म्हणून आहे, त्यात आमचाही समावेश होता। गटप्रवर्तक म्हणून आम्ही कंत्राटी तत्वावर आम्हाला ऑर्डर दिल्या गेलेल्या आहेत। त्या ऑर्डर कुठलीही पूर्वसूचना न देता 2018पासून आम्हाला मानधन तत्वावर करण्यात आलेलं आहे, आणि जे ऑर्डर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे होते त्यांना आत्ताच नुकतंच 26 जून 2026मध्ये त्यांचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन झालेलं आहे। त्यात आम्हाला गटप्रवर्तक म्हणून वगळण्यात आलेलं आहे। हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला का वगळण्यात आलं, कारण आमची सुरुवातीची ऑर्डर ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची आहे। तर कंत्राटी कर्मचारी असून आम्हाला मानधन तत्वावर केलं तर ते आम्हाला त्या 30 जून 2026चा जो शासन निर्णय आहे समायोजनाचा, त्यामध्ये आमचा समावेश करून नवीन ऑर्डर काढण्यात यावी। त्यानंतर आम्हाला दौरा बेस मानधन दिलं जातं, मानधन तत्वावर काम केलं जातं। आम्हाला जो मासिक मोबदला जो मिळतो तो आमचा अर्ध्यापेक्षा जास्त खर्च हा आमचा प्रवास दौऱ्यामध्ये खर्च होतो, त्यामध्ये आम्हाला आमच्या आर्थिक अडचणी भरपूर येतात। तर आम्हाला फिक्स मानधन तत्वावर न देता आम्हाला फिक्स वेतन 34,000 रुपये देण्यात यावं। त्या व्यतिरिक्त आम्ही आशा ज्या काही ग्राउंड लेवलवर काम करतात त्यांचे संपूर्ण काम करून घेण्याची जबाबदारी ही आमची असते। त्यांच्यावर आशांवर इतके ऑनलाईन कामाचा भर पडलेला आहे, ते ऑनलाईन कामं करून घेण्याची जबाबदारी ही आमची असते। राज्यस्तरावरून किंवा तालुका स्तरावरून कुठल्याही आशांना प्रशिक्षण दिलं जात नाही, ते प्रशिक्षणसुद्धा आम्ही आशांना देतो आहे, त्यांच्याकडून काम आम्ही करून घेतो आहे, पण त्याचा व्यतिरिक्त मोबदला आम्हाला कुठलाही दिला जात नाही। तर आम्ही ट्रेनिंगचं पण काम करायचं, आशांना प्रशिक्षण पण द्यायचं, त्यांच्याकडून कामही करून घ्यायची। बालमृत्यू मातामृत्यू कमी करण्यामध्ये आमचा महत्त्वाचा सहयोग त्यांना होतो आहे। त्या व्यतिरिक्त आम्ही दौऱ्यावर काम करत असताना आम्हाला कुठेही दौऱ्यावर गेलो असताना इमिजिएटली रिपोर्ट द्या, त्या मागणी केल्या जातं की आताच्या आता रिपोर्ट द्या। आम्ही काही लॅपटॉप किंवा कम्प्युटर घेऊन आम्ही फिरत नाही गावागावामध्ये, तर आम्हाला वेळ द्यावी की 2 दिवसाची 3 दिवसाची वेळ द्यावी की या 2-3 दिवसामध्ये तुम्ही रिपोर्ट्स द्या, आम्ही द्यायला तयार आहोत, पण इमिजिएटली अर्जंट कुठलेही रिपोर्ट मागण्यात येऊ नये, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। त्या व्यतिरिक्त PSCला बसायला आम्हाला कुठलीही टेबल खुर्ची अवेलेबल नाही आहे, आम्हाला कधी इथे कधी तिथे बसावं लागतं, तर आमच्यासाठी टेबल खुर्चीची अरेंजमेंट करून द्यावी। धन्यवाद।